नमस्कार. ग्रेट भेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आजची ग्रेट भेट ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने एक पर्वणी आहे. आपल्या सोबत आहेत एक आणि एकमेव लता मंगेशकर. लता मंगेशकर बनून राहणं हे काय आहे, हे कितपत कठीण आहे? तसं तुम्ही म्हणत असला तर फार कठीण आहे, नाही तर कठीण नाही. मास्टर गुलाम हैदर म्हणाले, देखो मेम साहब, मला मेम साहब म्हणायचे ते. तुम गा रही हो ना, लोग नूरजहां को भूल जाएंगे, लोग शमशाद को भूल जाएंगे, सिर्फ तुम्हें याद करेंगे. माईंनी तुमचं लग्नही ठरवलं होतं, त्याच्यासाठी मुलगाही आणला होता, पण तुम्ही त्याला नकार दिला. हो, तुम्हाला लग्नाच्या बंधनामध्ये अडकायचं नव्हतं. मी लग्न केलं असतं तर मला त्याच्या घरी जाऊन राहावं लागलं असतं आणि मग ह्या सगळ्या लोकांना कोणी बघितलं असतं. काय व्हायचं की कुणीतरी उलट सुलट सांगायचं. जसं आशाच्या बाबतीत झालं. आशाला काही लोकांनी सांगितलं, लता तुझ्याबद्दल असं बोलते. मला येऊन सांगितलं, आशा तुझ्याबद्दल असं बोलते. पण हा गैरसमज मिटला कसा? मला वाटतं हृदयनाथ माई वगैरे आशाकडे गेले, कारण तिला मुलं बिलं झाली ना, तर माई म्हणाली जाऊन ये असं. आणि मग आशाकडे ते गेले आणि मग तिथून घरी येत नव्हती. पण तिचं भोसल्यांचं भांडण झाल्यावर ती घरी आली. मग आम्ही घर बदललं. मग तिने स्वतःचा फ्लॅट घेतला आणि शेजारी शेजारी आमचा फ्लॅट आहे. पण परवा पहिल्यांदाच तुमच्या हस्ते आशाताईंचा सत्कार झाला. काय हा खूप असा भावनिक भावूक असा क्षण होता. काय वाटलं त्यावेळेला तुम्हाला? कारण इतके गैरसमज झाले, पुन्हा एकत्र आलात, इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या कथा पसरल्या, बाहेर गॉसिप झालं आणि आता तुमच्या हस्ते त्यांचा सत्कार. काय वाटलं दोन बहिणी म्हणून? मी तुम्हाला खरं सांगू, म्हणजे बाहेर काही बातम्या लोक उडवतात की लताचं आशाचं बरं नाही, हे असं आहे तसं आहे, सगळं हे मला मान्य आहे. पण असं आमचं रिलेशन कधी खराब नव्हतंच. कारण ज्यावेळेला ती शेजारी राहायची त्यावेळेस आम्ही सगळ्या मुलांचं बघत होतो. ती यायची, तिला ज्या दोन हे झाले, ग्रँड डॉटर आणि सन, ते त्यावेळेला सुद्धा आमच्या घरचे सगळे लोक तिच्या घरी जाऊन बसायचे. सगळे चांगलं होतं. पण परवाचा जो प्रसंग होता तो जास्त असा मला म्हणजे भावूक वाटला की हृदयनाथच्या नावाचं अवॉर्ड आशाला मी द्यायचं, हे जरा मला खूप म्हणजे आनंद वाटला. त्यातलं तुमचं एक वाक्य खूप महत्वाचं होतं, आमच्या कुणाच्याही मदतीशिवाय आशा उभी राहिली आहे असं तुम्ही म्हणालात. म्हणजे त्यांनी स्वतःच्या प्रयत्नांनी स्वतःचा संघर्ष करत इथपर्यंत ते आले, याचं तुम्हाला खूप कौतुक आहे असं त्यातून दिसत होतं. हो हो, अगदी खरं आहे. आणि आशाला खरंच तिने कधी कोणाकडे काही मागितलं नाही, काही नाही. आपण पुढे जाऊया. भांडणाचाच विषय निघालाय म्हणून आणखीन एक भांडणाचा मी विषय काढतो. आणि एक महत्वाचं भांडण आहे आणि इतक्या वर्षानंतर ते सिद्ध झालं की त्यावेळेचा तुमचा जो मुद्दा होता तो महत्वाचा होता. रफी साहेबांबरोबर तुम्ही अनेक गाणी गायलीत, पण रफी साहेबांचा तुमचा वाद झाला आणि तुम्ही बरोबर गाणं काही वर्ष बंद केलं होतं. तो वाद काय होता? कारण आज इतक्या वर्षानंतर रॉयल्टीच्या बाबतीत जी चर्चा चाललेली आणि जो कायदा झालेला आहे त्याला ती पार्श्वभूमी आहे एवढ्या वर्षापूर्वींची, म्हणून मी हे तुम्हाला विचारतोय. आणि काय झालं, आमची असोसिएशन होती आणि त्या असोसिएशनमध्ये सगळ्यात जास्त जमायचं मी, मुकेश भैया, तलत साहेब आणि मुबारक बेगम, हे सगळे माझ्या बाजूनी बोलायचे. तर मी त्यांना सांगितलं की म्हटलं बघा, मला रॉयल्टी मिळते, मी घेते, मला प्रोड्युसर रॉयल्टी देतो, पण तुम्ही जर सगळ्यांनी मागितलं तर समजा उद्या तुमचं काम कमी झालं, काय झालं, तर रॉयल्टी तर येत राहील, तर का नाही आपण मागू. तर सगळे तयार झाले. रफी साहेबांनी काय केलं काय माहिती नाही, पण आम्ही HMVला रेकॉर्ड द्यायचं बंद केलं होतं. मग त्यांनी रफी साहेबांनी जाऊन गाणं गायलं आणि HMVला ते दिलं. ही गोष्ट कळल्यावरती मी त्यांना विचारलं, म्हटलं रफी साहेब तुम्ही असं का केलं? तर ते म्हणाले काय आहे, आमचं प्लेबॅक सिंगरचं काही नसतं, आम्ही गातो, पैसे प्रोड्युसर देतो, संपलं. म्हटलं असं नाही आहे, ते रेकॉर्ड विकतात, गाण्यावरती पिक्चर्स चालतात. आपल्या हिंदुस्थानामध्ये गाण्यावर पिक्चर्स चालतात, फॉरेनमध्ये नाही आहे तसं.
म्हटलं तुम्ही का मागायचं नाही? तर कोणीतरी बोललं त्यांना की मियाँ रफ़ी मियाँ पैसा क्यों बात कर रहे हैं, ऐसा असं कोणीतरी बोललं. तर मुझे मत पूछो, ये महारानी बैठी है इसको पूछो, असं ते म्हणाले. मला खरंच राग आला. म्हटलं रफ़ी साहब, आपने अभी मुझे महारानी कहा, मैं वाकई महारानी हूँ, मैं हूँ महारानी हूँ मैं, और आपको ये बोलने का मतलब ज़रूरत भी नहीं थी. आपने जो बात की है, नहीं मैं आपके साथ गाऊंगा नहीं, त्यांनी असं म्हटलं. तेच म्हणाले असं. हाँ. मैंने कहा आप क्यों तकलीफ कर रहे हैं, मैं ही नहीं गाऊंगी आपके साथ. आणि बाहेरच एक टेलिफोन होता. मी उठून गेले आणि सगळ्या म्युझिक डायरेक्टरला फोन करून सांगितलं, मी रफी साहेबांबरोबर आता गाणार नाही, तुम्ही कोणाकडनं घ्यायचं असेल घ्या. हा असा किस्सा होता. पण दीदी, माझ्या मते हे भांडण महत्वाचं नव्हतं. तुम्ही जो मुद्दा मांडत होतात रॉयल्टीचा, जो आज संसदेने ज्याचा कायदा करण्याचं ठरवलेला मान्य आहे, केलंय, हो. जावेद अख्तर साहेबांनी तो पुढे आणलाय, हो. तो त्या काळामध्ये तुम्ही आग्रह धरत होतात की हो. गायकाला ही रॉयल्टी मिळाली पाहिजे. तुम्हाला असं वाटतं की गायकांकडे ज्या प्रतिष्ठेने बघितलं पाहिजे अजून इंडस्ट्री बघत नाहीये? बघा, मधला एक काळ असा होता ज्या वेळेला प्लेबॅक सिंगरचं फार हे होतं, नाव होतं, लोक घाबरायचे त्यांचं नाव. म्हणजे मला असं माहिती आहे की काही हिरोईन अशा होत्या की ज्या लिहून घ्यायच्या प्रोड्युसरकडनं की मला लताचा प्लेबॅक पाहिजे, असं लिहून घ्यायचे. त्याच्यामध्ये साधना होती, सायरा बानू होती, म्हणजे मला काही नावं माहिती आहेत, ही होती मधुबाला. तसं म्हणजे डिस्ट्रीब्युटर्स पण लिहून घ्यायचे की याच्यामध्ये आम्हाला मुकेश पाहिजे, रफी पाहिजे, लता पाहिजे, असं होतं त्यावेळेला. आणि आमचा खरोखर मान होता, आमचं नावं यायची याच्यावरती. ती सुद्धा माझ्यामुळे आली. मी पहिल्यांदा राज कपूरला सांगितलं आणि बरसातमध्ये पहिल्यांदा टायटलमध्ये नाव आलं लता मंगेशकर. त्या आधी सिनेमामध्ये टायटलमध्ये म्हणजे गायकांचं नावच टायटल नसायचं. नाही, अहो जी पिक्चरमध्ये कॅरेक्टर असायची ना, तिचं नाव रेकॉर्डवर असायचं. आएगा आनेवाला ह्या रेकॉर्डवरती कामिनी म्हणून नाव आहे. आएगा आनेवालाच्या ह्याच्यावर तुमचं नावच नाही. माझं नावच नाहीये. ते ही सुरुवात मी केली की रेकॉर्डवर आमचं नाव घाला. नंतर हे जे अवॉर्ड फंक्शन्स आपले होतात, फिल्मफेअर अवॉर्ड माझ्यामुळे प्लेबॅक सिंगरला आणि लिरिसिस्टला सुरू झालं. त्याआधी अवॉर्ड नव्हतं. आणि मला त्यांच्या एडिटरनी सांगितलं की तुम्ही काय म्हणताय की प्लेबॅक सिंगरला अवॉर्ड मिळालं पाहिजे. म्हटलं तुम्हाला द्यायचं नसेल तर तुम्ही देऊ नका, पण प्लेबॅक सिंगरला तुम्ही देत नाही आणि तुमच्या म्युझिक डायरेक्टरला दिल्यावर प्लेबॅक सिंगरला सांगता येऊन आमच्या स्टेजवर गा. का गायचं? मी गाणार नाही. माझं आणि जयकिशनचं भांडण झालं. चोरीला त्यांना अवॉर्ड मिळालं. मला म्हणे आप गाइए. म्हटलं हमको मिला है, लिरिसिस्ट को मिला है, नहीं आपको मिला है तो आप म्यूजिक बजाइए, हमारी क्या ज़रूरत है. तर तुम्हारा आपको हमारे साथ आप हैं, आपको करना चाहिए. मैंने कहा ये बात गलत है, ऐसा मैं करूँगी नहीं. त्यांनी त्या एडिटरला सांगितलं. त्यांनी फोन केला, जैन म्हणून होते. तर ते जैन मला म्हणाले की तुम्ही गा आमची इच्छा आहे. म्हटलं मी गाणार नाही. मैं तो आपने प्लेबैक सिंगर को और लिरिसिस्ट को क्यों नहीं रखा अवार्ड. तो मला म्हणाले नहीं, हमारा क्या है कि वो जो अमेरिका में अवार्ड होता है ना, वैसा हमारा अवार्ड है. तो मैंने कहा अमेरिका का अवार्ड जो होता है वहाँ गाने नहीं होते हैं, वहाँ मजरू सुल्तानपुरी लिखते नहीं हैं. तो मैंने कहा वहाँ का अवार्ड और यहाँ का अवार्ड बहुत फ़र्क है. आप ऑस्कर की बात कर रहे हैं, हमारे यहाँ अगर आप ऑस्कर का समझते हैं
तो पहले आपको म्यूजिक का देना चाहिए, क्योंकि हमारे गाने होते हैं 12-12, 13-13 गाणे एक एक पिक्चर में होते हैं. आणि गाण्यामुळे सिनेमे लोकप्रिय होत होते. आणि गाण्यामुळे पिक्चर चालायची. तर तुम्ही म्हटलं मला काय सांगताय, ज्या दिवशी तुम्ही ह्या दोघांना सुरू कराल अवॉर्ड, त्या दिवशी आपण बघू. म्हणजे गीतकार आणि गायक. मग किती वर्षांनी हे अवॉर्ड सुरू झाले? मला वाटतं त्यांनी पहिलं अवॉर्ड होतं नौशाद साहेबांचं, दुसरं होतं OP नय्यर, आणि तिसरं होतं चोरी चोरी, आणि चौथा अवॉर्ड जे त्यांनी दिलं आजारे परदेसी. आजारे परदेसीला. आणि ह्यांना आपल्या शैलेंद्रला गाण्याची हे दिला अवॉर्ड, आणि मला अवॉर्ड दिला. म्हणजे तुमचा आग्रह मानला त्यांनी? मी आग्रह त्यांनी मानावाच लागला, कारण काय व्हायला लागलं की त्यांना त्या कार्यक्रम करायचा असला ना तर आम्ही कोणी नसायचे ना, मग ते कोणाला तरी बोलवायचे आणि गाणं गायला लावायचे. तर ह्याचं थोडंसं क्रेडिट मला, थोडंसं नाही भरपूर मिळालं पाहिजे याचं, कारण रॉयल्टीचा विषय महत्वाचा होता आणि हे तर माहितीच नव्हतं, हे मलाही माहित नव्हतं की अशा प्रकारे हा तुमचा आग्रह होता म्हणून.